आज आपण ताजी हिरवीगार मेथी आणि उकडलेल्या बटाट्यापासून टेस्टी अशा पुऱ्या बनवणार आहोत। टम्म अशा गोल गरगरीत फुगलेल्या पुऱ्या आज आपण पाहणार आहोत। रंग तर बघू शकता पुऱ्यांना किती सुरेख असा आलेला आहे। ह्या पुऱ्या दिसायला सुंदर नाही तर खायला देखील खूप हेल्दी अशा होतात। मेथी आणि बटाट्याच्या पुरी बरोबर खाण्यासाठी आज आपण मस्त अशी टेस्टी भाजी देखील पाहणार आहोत। तर आज आपण दही आलूची मस्त आणि चटपटीत अशी भाजी पाहणार आहोत। तुम्ही जर ही रेसिपी घरी एकदा बनवली तर सगळे आवडीने खातील, एवढी टेस्टी ही भाजी होते। नमस्कार, मी पूजा, तुमचं माझ्या दिव्यांकुर किचन मध्ये खूप 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 स्वागत। तर आज आपण हिरव्यागार मेथीच्या आणि बटाट्याच्या पुऱ्या पाहणार आहोत आणि त्याचबरोबर दही आलूची मस्त अशी चटपटीत भाजी आज आपण पाहणार आहोत। चला तर मग ही रेसिपी कशी बनवायची हे पाहूयात। तर आपण आज मेथीच्या पुऱ्या बरोबर खाण्यासाठी दही आलूची भाजी कशी बनवायची ते पाहतोय। तर दही आलूची भाजी बनवण्यासाठी मी इथे एक छोटूसं बाउल घेतलेला आहे। त्याच्यामध्ये 1 वाटी दही घालून घ्यायचंय। दही जास्त आंबट नाही वापरायचंय, फ्रेश दही वापरायचं आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचा धना पावडर, 1 चमचा लाल मिरची पावडर आणि 1 चमचा जिरे पावडर घ्यायची। ही जिऱ्याची पावडर भाजलेल्या जिऱ्याची पावडर आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचा मीठ घालून घ्यायचंय आणि अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आहे। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। दही आणि मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। तर मी इथे 4 ते 5 बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि ते मी अशा प्रकारे एका बटाट्याचे 2 काप करून घेतलेले आहेत। आता हे उकडलेले बटाटे ह्या मिश्रणामध्ये घालून घ्यायचे आणि मिक्स करून घ्यायचे। तर इथे बघू शकता व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे। सगळ्या बटाट्यांना दही आणि मसाले लागतील असं मिक्स केलेलं आहे। आता हे मिश्रण आपण 5 मिनिटं असंच ठेवायचं आहे मुरण्यासाठी। तर आज आपण दही आलू भाजी सोबत खाण्यासाठी मेथी बटाटा पुरी कशी करायची ते पाहतोय। तर त्यासाठी मी इथे एक मोठं बाउल घेतलेला आहे। त्याच्यामध्ये 3 मी उकडलेले बटाटे घेतलेले आहेत। आता एक किसणीच्या मदतीने हे बटाटे आपण किसून घेऊयात। तर किसणीची जी मोठी साईज असते त्या साईजने बटाटे आपण किसून घेऊयात। तर इथे बघू शकता सगळे बटाटे मी किसून घेतलेले आहेत। त्यानंतर त्याच्यामध्ये 1 वाटी बारीक चिरलेली मेथी, ही मेथी मी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे, त्याच्यामध्ये टाकून घ्यायची। त्याचबरोबर कोथिंबीर देखील मी स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून बारीक चिरून घेतलेली आहे, ती पण 1 वाटी याच्यामध्ये टाकून घ्यायची। त्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचा ओवा घालून घ्यायचा आहे। ओवा मी हातावरती चोळून घालत आहे। त्यानंतर 2 मोठे चमचे तीळ घालून घ्यायचे। त्याच्यामध्ये 1 चमचा जिरे घालून घ्यायचे। त्यानंतर 1 चमचा आलं लसूण हिरवी मिरची याची पेस्ट घालून घ्यायची। त्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचा लाल तिखट घालून घ्यायचे आणि अर्धा चमचा हळद घालून घ्यायची। त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायचे। मी साधारण याच्यामध्ये 1 चमचा मीठ घालून घेतलेला आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ घालून घ्यायचंय आणि 1 वाटी तांदळाचं पीठ घालून घ्यायचंय। 1 छोटी वाटी बेसन पीठ घालून घ्यायचंय आणि अर्धी वाटी मी इथे जाड रवा वापरत आहे, मध्ये अर्धी वाटी घालून घेत आहे। मेथीची भाजी, कोथिंबीर आणि आपण टाकलेली पीठ पाणी न घालताच आपल्याला अगोदर मिक्स करून घ्यायचे आहेत। इथे बटाटा, भाज्या आणि पीठ व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये गरम तेलाचं मोहन घालून घ्यायचं आहे। मी इथे 2 मोठे चमचे तेल व्यवस्थित गरम करून घेतलेलं आहे। याच्यामध्ये मोहन घालताना कडकडीत गरमच घालायचं आहे। त्यानंतर चमच्याने मिक्स करायचे।
हे पीठ हाताने छान मिक्स करून घ्यायचंय, सगळ्या पिठाला तेल लागण असं मळून घ्यायचं हे पीठ। आता पिठाला व्यवस्थित तेल लावून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे पीठ घट्टसर मळून घ्यायचं आहे पुऱ्यासाठी। पाणी एकदम टाकायचं नाही, थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचंय। हे पीठ जेवढं तुम्ही घट्ट मळाल तेवढे आपल्या मेथीच्या आणि बटाट्याच्या पुऱ्या छान कुरकुरीत आणि टम्म फुगलेल्या होतात। त्यामुळे पीठ व्यवस्थित घट्टच मळून घ्यायचं आहे। तर ते बघू शकता मी अशा प्रकारे घट्ट पीठ मळून घेतलेलं आहे। आता याच्यावरती 1 चमचा तेल घालून घ्यायचं आहे आपल्याला आणि पीठ व्यवस्थित मळून घ्यायचंय। तर या पिठाला 1 मिनिट तेल लावून व्यवस्थित मळून घेतलेलं आहे। हे मळलेलं पीठ आपल्याला 10 मिनिटं असंच ठेवायचंय झाकण ठेवून। या पुऱ्या बरोबर खाण्यासाठी आपण दही आलूची भाजी बनवणार आहोत, ती कशी बनवायची ते पाहूयात। आपण दही आलूची भाजी कशी करायची ते पाहतोय। तर मी इथे गॅस पेटवून कढई ठेवून घेतलेली आहे। कढई व्यवस्थित गरम झालेली आहे, त्यामध्ये मी मोहरीचं तेल घालून घेत आहे 2 चमचे। त्यानंतर तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये 1 चमचा मोहरी टाकून घ्यायची आहे। मोहरी छान तडतडली आहे, त्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचा जिरे घालून घ्यायचे आणि बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे। तर मी इथे चॉपरमध्ये बारीक कांदा चिरून घेतलेला आहे 2 मीडियम साईजचे, ते घालून आता कांदा मिक्स करून घेतलेला आहे। आता कांदा आपल्याला सोनेरी कलर येईपर्यंत परतवून घ्यायचा आहे। कांदा परतताना मीडियम गॅसवरती आपल्याला परतून घ्यायचा आहे। 4 ते 5 मिनिटं झालेले आहेत आणि कांदा पण आपला व्यवस्थित परतला गेलेला आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचा आलं लसूण हिरवी मिरची याची पेस्ट घालून घ्यायची, मिक्स करायचे। त्याचबरोबर त्याच्यामध्ये मी इथे 2 मीडियम साईजचे बारीक टोमॅटो चिरून घेतलेले आहेत चॉपरलाच, ते घालून घ्यायचे। टोमॅटो आणि कांदा बारीक चिरायचा आहे, त्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालून घ्यायचे। आता हे टोमॅटो आपल्याला तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। तर इथे 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत आणि आपला टोमॅटो देखील व्यवस्थित परतला गेलेला आहे। मिक्स करून घ्यायचे एकदा। इथे आपण अगोदरच बटाटा आणि मसाले दही एकत्र करून ठेवलं होतं, हे चांगलं मुरलंय। आता ह्याच्यामध्ये आपण टाकून घेऊया आणि मिक्स करून घेऊया। आता हा मसाला व्यवस्थित काढून झालेला आहे। मी ह्या मसाल्याच्या वाटीमध्येच पाणी घालून घेत आहे। मी इथे 1 ग्लास पाणी घालून घेत आहे याच्यामध्ये। तुम्हाला ही दही आलूची भाजी कितपत घट्ट हवी आहे, कितपत पातळ हवी आहे, त्यानुसार तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी टाकू शकता। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। मी ही भाजी जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही, मीडियम केलेली आहे। आता ही भाजी आपल्याला मीडियम गॅसवरती 10 मिनिटे शिजवून घ्यायची आहे। उकडलेला बटाटा आणि मसाले व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहेत। दही आलूची भाजी शिजते तोपर्यंत आपण पुऱ्या करून घेऊयात। ह्या पिठाला आता 10 मिनिटं झालेली आहेत आणि पीठ व्यवस्थित भिजलेलं आहे। आपण पीठ यासाठी भिजवलं की त्याच्यामध्ये आपण अर्धी वाटी रवा घातला होता। रवा व्यवस्थित भिजावा म्हणून आपण हे पीठ 10 मिनिटं भिजवून घेतलेलं आहे। आता या पिठाचे छोटे छोटे गोळे करायचे। अशा आकाराचे आपल्याला छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत त्या पिठाचे पुरी बनवण्यासाठी। तर इथे बघू शकता मी सगळे गोळे तयार करून घेतलेले आहेत त्या पिठाचे। आता या पिठाच्या आपण पुऱ्या लाटून घेऊयात। तर पुऱ्या लाटण्यासाठी मी इथे एक पोळीपाट घेतलेला आहे, त्याच्यावरती एक उंडा ठेवायचा। या उंड्याला थोडंसं तेल लावायचंय पुरी लाटताना आणि याची पुरी लाटून घ्यायची आहे। तर बघू शकता इथपर्यंत अशी जाडीची ही पुरी ठेवायची आहे, जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही। तर अशा प्रकारे आपल्याला ह्या पुऱ्या करून घ्यायच्या आहेत। तर मी ते दुसरी पण पुरी तुम्हाला करून दाखवत आहे। पुरी बनवताना जास्त पातळ बनवायची नाही आणि जास्त
जाड पण बनवायची नाही, मीडियम पुरी बनवून घ्यायची आहे। ते बघू शकता दुसरी पण पुरी इथे मी करून घेतलेली आहे आणि अशाच प्रकारे आता मी राहिलेल्या पुऱ्या पण करून घेत आहे। तर इथे बघू शकता मी अशा प्रकारे पुऱ्या करून घेतलेल्या आहेत। आता ह्या तयार केलेल्या पुऱ्या आपण तळून घेऊयात। इथे पुऱ्या तळण्यासाठी तेल मी व्यवस्थित गरम करून घेतलेलं आहे। तेल व्यवस्थित गरम झालंय की नाही हे चेक करण्यासाठी मी याच्यात एक अगोदर पुरी तळून घेतलेली आहे। तर तेल आता व्यवस्थित गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये आपण पुऱ्या तळून घेऊया। बघू शकता आपली ही पुरी किती टम्म अशी फुगलेली आहे। दोन्ही साइडने व्यवस्थित आपल्याला सोनेरी कलर येईपर्यंत ही पुरी तळून घ्यायची आहे। तर ही पुरी आता तळून झालेली आहे। अशाच प्रकारे मी आता दुसरी पण पुरी तळून घेत आहे। तर मी ते त्याच पद्धतीने दुसरी पुरी करून घेतलेली आहे। बघू शकता पुऱ्यांना रंग किती असा सुरेख येत आहे। मेथी बटाटा पुरी किती सुरेख अशी दिसत आहे। तर आता अशाच पद्धतीने मी राहिलेल्या पुऱ्या देखील सगळ्या तळून घेत आहे। तर इथे बघू शकता 5 मिनिटं झालेली आहेत आणि आपली भाजी तयार झालेली आहे। एकदा मिक्स करून घेऊया। त्यानंतर त्याच्यावरती आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया आणि एकदा मिक्स करून घेऊया। तर इथे आपली दही आलूची भाजी तयार झालेली आहे। गॅस बंद करून घेऊया। आपली तर भाजी तयार झालेली आहे। तर मी अशा प्रकारे इथे पुऱ्या करून घेतलेल्या आहेत। मेथी आणि बटाटा याच्या किती सुंदर अशा सुरेख अशा इथे पुऱ्या झालेल्या आहेत। त्याचबरोबर इथे पुऱ्या देखील तयार झालेल्या आहेत। आपण आता खायला घेऊयात। आपण आता आलू मेथीची पुरी आणि त्याचबरोबर दही आलूची भाजी खायला घेऊयात। वाटीमध्ये दही आलूची भाजी, मस्त अशा टम्म फुगलेल्या मेथी आणि बटाट्याची पुरी। तर ते बघू शकता तयार झालेली आहे खाण्यासाठी दही आलूची भाजी आणि त्याचबरोबर मेथी आणि बटाट्याची पुरी। तर इथे तयार आहे आपली मस्त आणि टेस्टी मेथी आलूची पुरी आणि त्याचबरोबर दही आलूची भाजी। तर या मेथी आणि बटाट्याची पुरी ही 7 ते 8 दिवस आरामात टिकते। तुम्ही ही रेसिपी घरी पाहुणे आले असतील किंवा चहाच्या वेळेला बनवू शकता। खूप टेस्टी अशी तयार होते। तर या पद्धतीने नक्की करून बघा ही रेसिपी। खूप मस्त आणि अशी हेल्दी अशी तयार होते। माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग परत भेटूया अशा नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत मस्त खा, हेल्दी रहा।